दीवानी मैं काना तेरी दीवानी हुई. सॉन्ग सेट का मार रहा ना दादा श्री. लाईट काही पड नाही का? नाही ना, नाही वस्त इलेक्ट्रॉनिक आहे त्याला काय एवढं तेवढं आपले समजले ना पडेल. हा मशीन येते थोडंफार देत धोका, माणसे धोका देत असते ते मशीनशी. हा एवढं तेवढं वत राहते त्यांकडे इथलं घाबरा नाही होता तसं वत राहते. शिलगाई देऊ काय कोणकडे ध्यान देऊ मी ना असं होय नका दर्शनवर माती टाक दे ध्यान नाही देऊ वत राहत थोडंफार इथलं बारीक दखल चालेल का? मशीन येते बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही? मला बऱ्याच ठिकाणी असा प्रसंग येस ना साऊंड एकदम आवाजच देत नाहीत बिचारा त्या गणच बटणे मिळतच गणच आई करतात पण लाईट कमी पडस कुठे काय वेळ एका ठिकाणी मशीनच काम करत नाही कोणले स्वतःने इज्जत घाला ना थोडी आवडस पण प्रसंग असा येतो की माणूसले नाविलाज वेजास मनीषीन आपण या गोष्टी समजी लेवाने राहतेस आता त्यासना प्रयत्न आहेत काही ठिकाणी एकदम चांगलं मग थोडंफार शिट्ट्या सुट्ट्या होत राहत इथलं तिथलं ध्यान नाही देऊ आणि मला सवय पहिला पाहिजे मी 7वी 8वी होतो ना तवच ना शिट्ट्या चिठ्ठ्या वाचा सवय मला काही नवीन नाही ते आणि तसं नाही हो नुसतं एकच पार्टीना दोन्ही पार्टीने चिठ्ठ्या येतेच माले विठ्ठल 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 हे दीवानी मैं काना तेरी दीवानी दीवानी मैं काना तेरी दीवानी हुई चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई. इतकं वेळ व्हायचं का? देवाला मजबूर करून द्यायचं आपल्याकडे बघा आणि लोकेशनी येडं म्हणान पाहिजे तो लगून भजन करू लोकेशनी आपली येडं म्हणान पाहिजे तो लगून भजन करू म्हणतं की राहणार तुम्ही आठच नाही आठे बराच बसेलच मग कमीत कमी 90% लोक असा की परिसर मला कीर्तन सोडतात नाही आणि मला प्रत्येक कीर्तन माहिती चालूच राहस जर वाजणार म्हणणारा चांगला राहणार का मी नाचत राहस मी नाचत असतो बाबा कीर्तनात कारण मला संतांचं प्रमाण धरून वागणं आवडतं नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावायचे किंवा कीर्तन करावं नामदेवराय यांनी आणि नाचावं माझ्या जगाच्या मालकानं किती नाचावं नाचता नाचता देवाचा म्हणून मी थोडाफार नाचत राहस मला सवय पड जायला ते थोडाफार नाचत राहस आणि तुम्हाला सांगू का लोके किडा पाडतात पाडू देऊ ध्यान नाही देऊ जव लोकून आपले नाव ठेवतात नाही तव लोकून देव आपल्यावर कृपा करत नाही जिथला किडा पाडणारा वाढ नाच समजेल आपण देवना जोडे चालना गोत हा मला जर कोण टिंगल करीना मला उलट आनंद बस उलट मनी टिंगल करणाऱ्यांकडे देखील मी अशी देस त्याला लाज वाटायला पाहिजे आपण का बा असतो आपली इज्जत घाल दिनी यान जोडे आपण हा मन टिंगल करणाऱ्यांकडे देखील व्याशी देस मी इथलं येडवी जाऊ बुकणारच ना तोडोर माटी पडतात त्याने ध्यान देऊ नी मी शिकी जायले हत्ती चला बाजार और कुत्ते भुके हा परमार्थ करायचा असेल तर अंतकरणापासून काय ना लोकेशना धंदा आहे किडा पाडाना आता आठ जर एखादा बाऊल वाटणं आपला गावात चंदनपुरी मा सप्ताह चालू आहे आपला परिसर ना एखादा पोरगाल वाटणं की आपला परिसर मा सप्ताह चालू आहे चंदनपुरी चाल बानाई माताना मा एरे चला तरी चांगला सप्ताह चालला ना चांगला महाराज राणा एकूण माळा टाकली एखादा बाऊन माळा टाकील ना भावना बरमा सकाळी मग या गाव मा त्या बरोबरी ना मित्र सांगता बावड्या तू कमाड करी वय घ्या रे बावड्याला असं वाटत शिलगावो उपाधीन तोंड काय आवो आलदिन रवी किरण महाराज कीर्तन होतं मग माड घालली नाही मग की दुसरा सांगस ओ बापरे तू माड करी वय घ्या आणि तू ते खाटकीन करी उदारी बाकी येणार बावड्या कितला किडा पाडाना धंदा आहे द्या म्हणजे सुधरू द्यात नाही यांनीच लोके मनेची नीचच नाही परिचय लागू नाही हो तुमले सांगस मी लोके काही का म्हणत ना लोके कोणले चांगलं म्हणतात नाही हो तुमले सांगू का ज्या लोकांना कमी काढायची सवय पडून गेली ज्यांना तुमच्यामध्ये दोष बघायची सवय पडून गेली ज्यांना तुमच्या दोष बघायची सवय ना ते तुमच्यातले चांगले गुण बघूच शकत नाही आणि ज्यांना वाईट बघायची सवय ते चांगलं कसं काय बघतील हा ज्यासले वाईट देखान सवय त्या चांगलं देखू शकत नाही इथला खाली उतरी जातच ना बाकी ना ते बाप मा बी चूक काट टाकतं महाराज बाई आमना म्हाताराला अक्कलच नाही खरंच अक्कल नाही तुन बापले अक्कल राहते तुला काल जन्माला घालता तो बाप मा चूक काढणारी अवलाद येते आपला मग काढत नाही कसं अर्थ मनीषीन लोक काय म्हणतात डोका माई काट टाको पहिले लोक कोणले चांगला म्हणतात नाही आणि लोकेशनं चांगलं मनांसाठी जर करायला गोत ना आपण स्वतःसाठी जगणूतच नाही काय मत आहे बाबा तुमनं खरं आहे की नाही लोकेशनं चांगलं करांसाठी आपण जगायला गोत ना आपण जगूच शकत नाही कारण लोकेशनी इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही बाबा बुगीर बाबा काय मत आहे तुमचं बरोबर आहे ना तुम्ही जर ठरावं चंदनपुरी मला लगीन 8 पदार्थ बनतात भाऊ मन भावना मन बहीण किंवा पोऱ्यानं लगीन पोरण लगीन मी 10 पदार्थ बनवसू गाव में 12 बनतास मी 15 बनाय टाकसू अख्खा गाव खुश व्हायला पाहिजे भाऊ बंद खुश व्हायला पाहिजे नातेवाईक खुश व्हायला पाहिजे तुम्ही बनाई टाका तुमना गाव में 10 पदार्थ बनतास तुम्ही 15 बनाय टाका गाव खुश करान करता नातेवाईक खुश करान करता भाऊ बंद खुश करान करता फक्त 2 ठिकाणी कोपरा उभा राहायचे
खायच नाही उठताना लोक आज 2 टाइमला सांगता बरं बरोबर होतं पण आखो खमन राहते ना मजा ही जाती झाली पाडात का किळा वहिनी काय इच्छा पुरी जर खमन राहीस घे तात्या बट्ट चांगलं होतं खमनवर बारीक शेव जर राही जाते ना आखो मजा ही जाते हा म्हणजे किडा पाडणं नाही ते काय शाही जाई काही इच्छा पूर्ण वहिनी का म्हणून समाजाची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही समाजातलाच कोणीतरी एक होता ज्यांना सीतामातेला बदनाम केलं जर पतिव्रता सीतेला बदनाम करत असतील तर तुमच्यासारख्या माझ्यासारख्यांना काय चांगलं म्हणणार आहे ज्यांना वाईट नजरेनं बघायचं ते बघतीलच भैया मला तर सांगायला आवडतं हे आप तो गैरों की बात करते हैं हमने तो अपने भी आजमाए हैं लोग कांटों से बच के चलते हैं हमने तो फूलों से जख्म खाए हैं तू किसी की ऐब को बेनकाब न कर तू किसी की ऐब को बेनकाब न कर हम तो भले ही बुरे हैं तू तेरी नजर खराब ना कर बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा और ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा बुरा देखन मैं गयो बुरा मिला न कोई जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा नहीं कोई दादा ज्यांना दोष बघायचा आहे ते दोष काढतातच त्यांचा विचार करून जर जगलो ना तर आपण स्वतःसाठी जगलोच नाही म्हणून लोक काय म्हणतील पहिले डोक्यातून काढून टाका अरे लोकांचं काय घेऊन बसलात स्वतःच्या बापानं नाव ठेवले तरी सुद्धा मीराबाई थांबली नाही महाराज हो बापानं विरोध केला तरी विचार केला नाही समाजाचा जाऊ द्या मग त्याचं बेनिफिट काय मीराबाई नाचत होती जगाच्या मालकाला नाचायला मजबूर केलं याला म्हणावं भक्ती हो आणि काय गरीबनी नाही होती बरं हे हसले लोक टिंगल केरी भुकू दे ना पण भगवानले नाचाले मजबूर कर दे ना अशी भक्ती कराने लोकेश ना कामच आहे किडा पाडाना हो त्यासनी वर्ष लागू नये पण नेमकं लोकेश जाऊ द्या मीराबाईले बापने विरोध करा आणि आटे बी काय काय बाप शेत बरं तसा पोऱ्या जर सांगास ना आमले महाराज माया टाकायची इच्छा हो माझी मग आपण त्याच ना घर जाऊ त्यांना बापले सांगू का हो तात्या आप्पा तुम्हाला पिंट्या माळा टाका सांगा नाही हो महाराज त्याला माळा नका टाका हो त्यांना पायण्या पोटऱ्या बारीक आहे जरे पोटऱ्या भराय जाऊ द्या मग टाकसो अरे त्याने भराय घ्या का तुन्या डिल्ल्या का टाकी रे काका त्याने भरावणार मग पुण्या डिल्ल्या कर टाकी ना तू कितला वाय परपणाशी आहो मारकरी होईना ना तो उद्याला पाहिजे ना हो पण काही काही लोक तद्दन किडा पाडा धंदा एक गावले कार्यक्रमले मी जेवणले बसून मी फराड करायन तू एक भाऊ फिर राहता घर ना पोऱ्या मोठा घरात फिरे आगे मागे मग ते मालकली सर घर मालकले म्हणतात का होता त्या आपण पटा फराड करा नव्हता भाऊ तो माळकरी नाही म्हणे महाराज तर म्हणतो कार भाऊ तू का पण नाही माळा घालस नाही म्हणे महाराज मी नाही म्हणतो का बरं म्हणे मला चांगला लोकेच मा फिरणं पडत मग आम्ही नीच येत हो भाऊ तुला चांगला लोकेच मा फिरणं पडत मग आम्ही बिगर आबरू नाही रे कितला येडापणाशी आहो त्यान बापले म्हणतो महाराज काका या बाऊल माळा टाकल्या नाही म्हणे महाराज त्याला माळा टाकाना काय नाही म्हणे पण विषय असाशे आम्ही पाहुणाच नाही करता एकले सोड दिले म्हणे हो म्हणा बापरे आता बातून पाय पडले होते म्हणतो म्हणजे घरमा सुद्धा एक पाहुणा नाही करता सोडेल शे तसं नाही तुम्हाला चंदनपुरी मा नाही ना वा वा मग आता सगळ्यांनी अंतकरणापासून 1 मिनिटासाठी भजन गायचं आणि सेवेला पूर्ण विराम असेल आडे भजन म्हणा सांगू ना आडे भजन हा वेळ झालेली 11:15 झालेली आहेत जास्त वेळ हा 11:30 घ्या 10 मिनिटं हा 11:20 11:18 वेळ येतच कसं आहे ना सरपंच साहेब कोणता कोपराले आहेत शेत ना सरपंच साहेब विषय असा आहे तुमले चांगलं माहिती आहे रवी किरण महाराज 2 तास ना 51 लेस हा उदाहरण सांगस मी तुमले आपल्याकडे काय कांदा लावतोस ना कांदा उपाडाय झालेत खांडान तयारी बुवा आणि देव जरा गाऱ्या गोऱ्या करस होईल संध्याकाळी मजूर सोडा टाइम घ्या 5 वाजे घ्या त्याच ना टाइम घ्या घर जाई राहणार आणि 2-4 हारी राहायला आलेत 2-4 वापर राहायला आलेत तुम्ही काय सांगतास एवढा बेकार हुशार आहेत तुम्ही तिथलं कर द्या जीवन ते देवाय जाईन सरपंच साहेब बोला ना एक शब्द खर्च करा ना त्या बी म्हणतच होती ना आज काय निसले बोलावा घे पण खरंच वातावरण चांगलं आहे तुम्ही तरुण भावांनी नियोजन केस म्हणेल धन्यवाद सांगेल हो तुम्हाला सांगतो अंतकरणापासून देवाची भक्ती करायची अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी भजन गायचे इथं तर खंडेराय आलेले आहेत बाणाईचं मंदिर आहे बाणाईबाईचं जन्मभूमी आहे आणि ज्या बाणाईबाईला आदिशक्ती माता घाबरत होती कोण गणनी मालकीन जेजुरी गणनी कोण हा माळसाबाईले डर होता बरं मीरा आपलं बानुबाईना हो देवाला विनंती करत होती काय हे माळसा म्हणे देवा मला सवत नकानू माळसा म्हणे देवा मला सवत नकानू अन सवत नकानू पुण्या धनगराची बानू सवत नकानू पुण्या धनगराची बानू चंदू बाबा किती स्तुती करू मला सुधरी नाही राहिना तुम्ही
किती बडाई मारावी ती कळत नाही. त्यांना काय घेणं देणं नाही, फक्त जितका रंग भरता येईल तेवढा रंग भरायचा असा प्रयत्न चालू आहे त्यासनं. आणि खरंच तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. इच्छा ते नाही बस सोडा. आणि पण कसं आहे, या बाकीना नंतर गोमालतील माले. तुला दाबीन भेटस, तू 12 वाजाडस, हा बी वाजाड, तू ना बी वाजाडलेच जाऊन काय गोष्टी माझ्यात ठेवणी पडी मयूर बाबा. असो, आता सगळ्यांनी अंतकरणापासून आपल्या गावामध्ये बाणाई माताची जन्मभूमीच आहे आपलं गाव. म्हणजे आता सगळ्यांनी आपल्या इथं सप्ताह आहे,